नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। कराडचे माजी उपनगराध्यक्ष व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्यासह विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। कराड शहरातील जनतेच्या मनात स्थान मिळवलेले शिवसेनेचे नेते, कराडचे माजी उपनगराध्यक्ष व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली। युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याला युवक युवतींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। अनेक नामांकित कंपन्यांनी या ठिकाणी सहभाग घेत रोजगारासाठी पात्र उमेदवारांची निवड केली। शाळा क्रमांक 3 इथं संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार आनंदराव पाटील, अर्बन कुटुंब सल्लागार दिलीप गुरव, माजी नगरसेवक हनुमंतराव पवार, विजय वाटेगावकर, विजयसिंह यादव, अर्जुन कोळी, बापू देसाई यांच्यासह विविध मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातही शेकडो नागरिकांनी उत्साहाने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली। तर आरोग्याची काळजी लक्षात घेऊन सर्वरोग निदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। राजेंद्र सिंह यादव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कराड शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांना नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या सर्व कार्यक्रमांचे आयोजन राजेंद्र सिंह यादव मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आले होते। आज आपण बघितलं कराड शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला उद्गानाचे बॅनर लावलेले दिसत आहेत। मित्रांनो, घार उडती आकाशी, चित्त तिचे पिलापाशी अशा युक्तीप्रमाणे राजेंद्र यादव यांनी 500 कोटी नाना एखाद्या मंत्र्याला आणता येत नाही एवढा मोठा फंड, एक उपनगराध्यक्ष या शहरावरती प्रेम करणारा माणूस या शहरासाठी 500 कोटी रुपये फंड उभा करू शकतो। खरं ते सत्कार मूर्ती आहेत, ते या वाढदिवसाला ते पात्र आहेत। आज आपला या ठिकाणी जॉब फेअरचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। जॉब फेअरच्या माध्यमातून नाना मागच्या 4000 विद्यार्थी आपल्याला राजेंद्र यादव मित्र मंडळाच्या निमित्तानं आज नोकरी करत आहेत। त्यांचं घर उभं राहिलेलं आहे, त्यांच्या कुटुंबाचा ती मुलं आधार झालेले आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीनं काम राजेंद्र यादव यांच्या हातून होत आहे। मी भविष्यामध्ये त्यांच्या हातून चांगलं काम करण्यासाठी गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, रामाची मर्यादा हा हनुमंत आहे, त्या हनुमंताची शक्ती सदैव त्यांच्या पाठीशी राहावी। मी आमच्या ग्रुपच्या वतीनं, आपल्या राजेंद्र यादव मित्र मंडळाच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। माझ्या व्यक्तिगतरित्या आणि कराड अर्बन कुटुंबाच्या वतीनं माननीय राजेंद्र यादव बाबा यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो। बाबा, आपण आपल्या भाषणामध्ये म्हटलं की तुम्ही 12वी सायन्स झाल्यानंतर तुम्हाला NDA मध्ये जायचं होतं। NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, हे तुम्ही देशाच्या सेवा करण्यासाठी सरहद्दीवर जाणार होता। तर ते तुमचं स्वप्न अधूर राहिलं, पण तुम्ही ते अधूर राहिलेलं स्वप्न NDA न करता NDA म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अकॅडमी, ही समाजाच्या अकॅडमीत तुम्ही समावेश होऊन समाजाची सेवा करताय, त्यामुळे तुमचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा करतोय। दुसरा मुद्दा सांगितला प्रस्ताविकामध्ये निर्माणा हनुमंतराव पवारांनी, की सगळ्यांनी सांगितलं की बाबांनी आपल्या कराड शहराच्या विकासासाठी जवळ 500 कोटी रुपयाचा निधी आणला। पण राजेंद्र सिंह यादव यांची दूरदृष्टी, नियोजन, अभ्यास, त्यातून समाजाला होणारी गरज, त्याची भागणारी गरज, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यामुळेच ते सरकार अशा प्रकारे निधी देतात। आणि आणलेला निधी योग्य रीतीने वापरण्याची कला, योग्य रीतीने असणारे निर्णयाचे कंत्राटदार योग्य केल्यामुळेच हा निधी अशा राजेंद्र सिंह मार्फत आपल्या कराड शहराला मिळतो। त्यामुळे राजेंद्र सिंह यादवांना आपण सांगितले धन्यवाद देऊया, त्यांना टाळ्या जरा शुभेच्छा देऊया, अशा प्रकारे असा ते भविष्यात निधी आणतील। खरं पाहायला गेलं तर माझ्यासारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून असा हा कार्यक्रम म्हणजे आपण केलेल्या कामाच्या बद्दल एक शाबासकीची थाप या ठिकाणी पाठीवर पडल्याचं एक अनुभूती या ठिकाणी प्राप्त होत असते। आपण समाजामध्ये काम करत असताना अशा प्रकारे लोकांच्याकडून प्रोत्साहन मिळणं एक नवीन ऊर्जा घेऊन जाणार असतं। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की माझा काय राजकीय पिंड नव्हता, नानांना पण माहीत आहे माझा काय राजकीय पिंड नव्हता। मी 12वी सायन्स झाल्यानंतर मला NDA मध्ये जायचं होतं। माझे काही जुने सहकारी या ठिकाणी सगळे बसले, त्यांना सगळ्यांना माहीत आहे।
माझ्या ध्यानामध्ये सुद्धा मी राजकारणात कधी येईल असं सुद्धा मला माहिती नव्हतं. मला एनडीएमध्ये जायचं होतं. अपघात आलं वयाच्या 22व्या वर्षी मी राजकारणात आलो आणि आज 26 वर्ष झाले मी राजकारणात आहे. राजकारण म्हणून मी कधी या क्षेत्राकडे पाहिलंच नाही. एक सामाजिक भान आणि समाजाचं आपल्याला काहीतरी देणं घेणं लागतं हे कर्तव्यपूर्ण त्या भावनेतून या ठिकाणी मी काम करत आलो. काही राजकारणामध्ये मिळतंय म्हणून करायचं, म्हणून समाजकारण करायचं हा भाग नाही. आज गेले अनेक वर्ष त्यांचं मित्रमंडळ या ठिकाणी वाढदिवस साजरा करत असतं. अनेक वर्ष राजकीय कार्यक्रम सुद्धा संध्याकाळी आम्ही युवा मेळावा वगैरे घेत असतो. पण मागच्या ह्या कोविडच्यामुळे ते 3-4 वर्षामध्ये हा खंड पडला होता. त्यावेळेला आम्ही सगळे माझ्याकडे सगळे आल्यानंतर म्हणजे बाबा करायचे असेल तर सगळे सामाजिक ॲक्टिव्हिटीचे, सामाजिक बांधिलकीचे कार्यक्रम करायला हरकत नाही. जॉब फेअरचा कार्यक्रम अनेक वर्ष, 12-13 वर्ष झाले, 14 वर्षाचं या ठिकाणी आपण करतोय. या ठिकाणी जॉब फेअरच्या निमित्तानं हजारो मुलांना स्पॉट सिलेक्शन किंवा आता ज्या कंपन्या आहेत, अनेक मुलं या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना अपॉर्च्युनिटी नाही. आज नोकरीसाठी हेलपाटे मारत असतात. आज सिंगल फॉर्मचे सुद्धा पैसे घेतले जात नाहीत. सिंगल फॉर्मचे सुद्धा पैसे दिले जात नाही. कुणी हेलपाटे मारायची गरज नाही, कुणाचा वशील लावायची गरज नाही. आज लोकांना या सर्व आलेले हे कंपनीचे प्रथमतः वास्कर साहेब आणि या सगळ्या कंपनीचे जे HR आहेत त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो.